Hello friends, my name is Dhanash Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 8th standard topic, wordplay anagrams. Wordplay means anagrams. An anagram is a play on words created by rearranging the letter of the original words to make a new word or phrase. म्हणजेच बघा, ॲनाग्राम म्हणजे शब्दांचा खेळ ज्यामध्ये एखाद्या शब्दातील अक्षराचा क्रम बदलून नवीन शब्द तयार केला जातो. नाउ ॲनाग्राम्स कॅन बी फन अँड विटी. आता ॲनाग्राम कसे असतात, अतिशय कसे असतात, ॲनाग्राम मजेशीर व विनोदी असू शकतात. वी कॅन ऑफन फाइंड एक्झाम्पल्स ऑफ ॲनाग्राम्स इन एव्हरी डे लाईफ. आपण रोज अशा प्रकारचे ॲनाग्राम पाहतो. फॉर एक्झाम्पल दिलेले आहेत बघा, स्टेट, टेस्ट बा स्टेट, STATE, याच्यातून शब्द घेतले बघा, TASTE, ते शब्द घेतलेले आहेत, फक्त शब्दांची अदलाबदल केली. डस्टी, स्टडी बा याच्यातून STUDY बा स्टडी. सेवचं SAVE, त्याचं काय केलं आहे, VASE बा वेज. त्याच्यानंतर बा थिंकचं नाईट एक्सेट्रा. Group activity. Divide the class into 4 groups. The first group find out anagrams of 3 letters. The school group find out anagrams of the The second group find out anagrams of 4 letters. The third group and fourth group find out anagrams of 4th and 5th letters respectively in the given time. The group which collect maximum anagrams in given times will be the winner. Now individual activity मध्ये कसं असतं बघा, मेक anagrams of the following words. Remember an anagrams contains exactly the same letters, no more no less, only in different order. इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी बघा कसं आहे, महत्त्वाचं आहे. मेक ॲनाग्राम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. पुढील शब्दांचे ॲनाग्राम्स बनवायचे आहेत, पण कसे बनवायचे की वर्ड्स रिमेंबर, लक्षात ठेवायचं की ॲनाग्राम्स कंटेन एक्झॅक्टली द सेम लेटर्स, सेमच लेटर असले पाहिजेत, तेवढेच शब्द असले पाहिजेत, तेवढेच स्पेलिंग असले पाहिजे. नो मोर, त्यापेक्षा जास्तही नको, नो लेस, त्याच्यापेक्षाही कमीही नको. इन डिफरंट, फक्त ऑर्डर त्याची वेगवेगळी असली पाहिजे. तर कुठे उरले शब्द बघा, टेन आहे, डायरी आहे, ग्लीन आहे, फॉर्मर आहे, त्याच्यानंतर ऑक्शन आहे, लिसन आहे, ॲलर्जी आहे, फ्युनरल आहे, टीचर आहे आणि डॉर्मिटरी. ह्याचे आन्सर आपण बघूया कसे आहेत बघा. आन्सर ॲनाग्राम्स, त्याचे आन्सर बघा कसे आहेत. टेनचं नेट, डेअरीचं डायरी, ग्लिनचं एंजल, फॉर्मरचं रिफॉर्म, ऑक्शनचं कॉशन, लिसनचं सायलेंट, ॲलर्जीचं गॅलरी किंवा लार्जली किंवा रिगली, फ्युनरलचं रियल फन, टीचरचं चीटर आणि डॉर्मिटरीचं डर्टी रूम. अशा प्रकारचे त्याचे आन्सर आपल्याला करता येतील. आता आपण बघूया बघा, मदर टंग और अदर टंग. देअर आर सम साऊंड्स और द सम वर्ड्स इन इंग्लिश विच साऊंड लाईक वर्ड्स इन युअर मदर टंग. But if you consider the meaning and use, you realize that they are different word altogether. Now बघा, म्हणजे मराठीत इंग्लिश मधले असे काही शब्द असतात की ज्याचा उच्चार आपल्या मराठी शब्दासारखा होतो, म्हणजे मदर टंग मराठी शब्दासारखा. जसं फॉर एक्झाम्पल दिले बा, वर्ड रोज, मिनिंग इन इंग्लिश अ फ्लावर, मिनिंग इन मराठी डेली, and meaning in Hindi every day. Sun, this is also sun. In English, meaning in English a star or a male hair, and meaning in Marathi festival, year, meaning in Hindi year. Peace or peace meaning in English be a bit or calm, meaning in Marathi a feeder, meaning in Hindi grind. Calm, meaning in English peaceful, meaning in Marathi work, and meaning in Hindi work. Like that. Now come to the activity.
ॲक्टिव्हिटी नाव कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आता बघा हाच टेबल आपल्याला पूर्ण करायचा आहे. वर्डचा मिनिंग इन इंग्लिश अँड मिनिंग इन मराठीमध्ये. बघा कसं आन्सर येईल. बोट आन्सर इज अ लिंब ऑफ ह्युमन बॉडी. फिंगर आणि मराठीमध्ये फिंगर. बघा डॉटर इन लॉ इट्स मराठी meaning in English shortly and word is soon means soon, shortly, daughter-in-law. Now come to the rope, meaning in English a strong cord and meaning in Marathi a plant. Word lake meaning in English pond and meaning in Marathi daughter. Name, word name meaning in English a name of person, place or thing. Answer is aim, meaning in Marathi aim. Words more meaning in English much and meaning in Marathi peacock. Word case meaning in English suit, meaning in Marathi hair, means case. Find more such English words. Such words would be meaningful in your mother tongue to असले पाहिजेत. अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी आहे. नाव कम टू द रिडल्स. आता बघा शब्दकोडे. रिडल्स म्हणजे शब्दकोडे आपल्याला बघायचे आहेत. ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये आहे बघा. द टीचर्स डिवायडेड द क्लास इंटू 4 ग्रुप्समध्ये. टीचर आस्क द ग्रुप टू रीड द रिडल्स अँड चूज द करेक्ट आन्सर फॉर इच वन. द ग्रुप दॅट फिनिशेस करेक्टली फर्स्ट इज द विनर. आता बघा इथे काही ॲनाग्रॅम्समध्ये शब्दकोडे दिलेत. जसं पहिला आहे बघा हॉट, म्हणजे असं काय आहे. व्हॉट कम्स डाऊन खाली येतं बट नेव्हर गोज अप. असं काय आहे की जे खाली येतं परंतु नेव्हर कधी जात नाही व गोज अप वर जात नाही. तर आन्सर इज रेन. व्हॉट हॅज हँड्स बट कांट नॉट क्लॅप. हँड्स आहेत परंतु क्लॅप करू शकत नाही. अँड आन्सर इज क्लॉक ऑर वॉच. व्हॉट हॅज अ नेक. बघा काय असं काय आहे की नेक आहे त्याला मान आहे बट नो हेड, परंतु डोके नाही आहे. आन्सर इज बॉटल. व्हॉट कॅन यू सी इन अ कॅलेंडर ॲज वेल ॲज ईट इट अप. अँड आन्सर इज डेट्स. व्हॉट बिलॉंग्स टू यू बट इज यूज मोअर बाय अदर्स. असं काय की जे तुमचं आहे परंतु तुमच्यापेक्षा ते अदर्सच त्याचा जास्त वापर करतात. आन्सर इज युअर नेम. लाईव्ह इंग्लिश. लाईव्ह इंग्लिश ट्रॅफिक सायन्स अँड रोड सेफ्टी म्हणजे वाहतुकीची चिन्हे आणि पथ सुरक्षा. दिस इज कन्व्हर्सेशन बिटवीन संतोष आणि अमृता. संतोष इज दॅट हॅलो अमृता हॅपी संडे व्हॉट्स द प्लॅन टुडे. संतोष म्हणतो हॅलो अमृता हॅपी संडे आज काय कार्यक्रम आहे तुझा. अमृता सेड दॅट कॅन वी प्ले चेस. अमृता म्हणते आपण बुद्धिबळ खेळूया का. संतोष म्हणतो इट इज अ गुड आयडिया बट हाऊ अबाउट व्हिजिटिंग अ लँग्वेज लॅब. संतोष म्हणतो चांगली कल्पना आहे पण त्यापेक्षा आपण भाषा प्रयोगशाळेत जाऊया का. अमृता वाव इट्स अन इनोव्हेटिव्ह आयडिया आय वुड रिअली लाईक टू व्हिजिट अ लँग्वेज लॅब. बघा अरे वा छान ही अभिनव कल्पना आहे. भाषा प्रयोगशाळेत जायला मला खरंच आवडेल. पुन्हा संतोष म्हणतो बा सो लेट्स गो ऑन द अ बायसिकल. संतोष अँड अमृता कीप ऑन बायसिकल ओव्हर अ लॉंग डिस्टन्स. बा चल आपण सायकलने जाऊ. बा संतोष आणि अमृता दूर सायकल चालवत बरेच लांबपर्यंत जातात. अमृता संतोष वी वेट or we might have lost our route to the language lab. अमृता म्हणते बा संतोष आपण बहुतेक भाषा प्रयोगशाळेचा रस्ता चुकलो आहोत. संतोष दॅट येस लेट्स आस्क समवन. आपण कोणाला तरी विचारूया. दे आस्क वन एल्डर पर्सन. ते बघा एका वयस्कर व्यक्तीला विचारतात. अमृता सेड दॅट हॅलो अंकल कुड यू हेल्प अस टू फाइंड द रूट ऑफ लँग्वेज लॅब. ते म्हणते अमृता बोलते नमस्कार काका तुम्हाला भाषा प्रयोगशाळेला जाण्याचा रस्ता सांगाल का तुम्ही आम्हाला. अंकल से दॅट ओ यू हॅव मिस द रूट डिड यू नॉट सी द सायनिंग बोर्ड्स ॲट द लास्ट टर्न. बरं काका बोलतात अरे तुम्ही तर रस्ता चुकला आहात. तुम्ही मागच्या वळणावर चिन्ह फलक पाहिला नाही का. अमृता said that we saw it but could not understand the meaning of it. अमृता बोलते पाहिला पण आम्हाला त्याचा अर्थ समजला नाही. संतोष said that we are very sorry. Uncle,
we should have studied traffic science. After this visit, we will study traffic science. बघा तो बोलतोय, संतोष बोलतो, माफ करा काका, पण आम्ही वाहतूक चिन्हाचा अभ्यास करायला हवा होता. आता मात्र आम्ही नक्की शिकू. त्याच्यावरती अंकल बोलतात, बघा, ओके डिअर, डोंट वरी, नाउ गो बॅक अँड एन्जॉय युअर व्हिजिट अँड डू नॉट फॉरगेट टू फॉलो द ट्रॅफिक सायन्स. काका म्हणतात, काही हरकत नाही बाळा, चिंता करू नकोस, आता परत जा आणि प्रयोगशाळेला भेट द्या. नंतर मात्र वाहतूक चिन्हांचे पालन करायला विसरू नका. अमृता said that. Amrita said that. Thank you, uncle. This is the conversation. Now, work in the group. Discuss the following science and share with the class group. म्हणजे गटात काम करा, पुढील चिन्हांची चर्चा करा आणि वर्गात त्याविषयी बोला. जसं बघा, पहिला आहे स्टॉप. स्टॉप म्हणजे बघा, स्टॉप युअर व्हेकल्स, तुमची वाहने थांबवा. सेकंड बघा, कोणता आहे सेकंड? सेकंड आहे साइन. स्पीड ब्रेकर, बघा स्पीड ब्रेकर आहे, कंट्रोल द स्पीड म्हणजे वेग आवरा वाहनांचा. नंतर आहे बघा नो एंट्री म्हणजे नो अलो टू एंटर्स म्हणजे प्रवेश बंदी आहे. नंतर बघा पेडेस्ट्रियन प्रोहायबिटेड म्हणजे अ पर्सन हु इज वॉकिंग इज नॉट अलाउड टू एंटर म्हणजे पादचाऱ्यांना प्रवेश नाही. हॉर्न प्रोहायबिटेड म्हणजे नो हॉन्किंग म्हणजे वाहनाचे भोंगे वाजवू नका. पुढचं बघा आहे नो पार्किंग म्हणजे बघा डू नॉट पार्क युअर व्हेकल्स, येथे वाहने लावू नका. नो स्टॉपिंग और स्टँडिंग, डोंट स्टॉप और स्टँड, थांबू नका किंवा उभे राहू नका. इथे बघा सर्कल दिलेलं आहे, त्याच्यामध्ये 50 म्हणजे स्पीड लिमिट. ड्राईव्ह युअर व्हेकल्स अप टू द स्पीड ऑफ 50 किलोमीटर पर आवर म्हणजे वाहने 50 किलोमीटर गतीने चालवा. अशा प्रकारची ही चिन्हे आहेत. आता बघा पुढचं आहे, पुढचं बघा कोणतं आहे? राईट हँड कर्व म्हणजे टर्न और टेक राईट, उजव्या बाजूचे वळण. लेफ्ट हँड कर्व म्हणजे टेक लेफ्ट म्हणजे डाव्या बाजूचे वळण. राईट हेअर पिन बेन म्हणजे बघा राईट साइड यू टर्न मीन्स यू या आकारासारखे उजवीकडे वळण. अँड लेफ्ट हेअर पिन बेन म्हणजे लेफ्ट साइड यू टर्न्स मीन्स यू या अक्षरासारखे डावीकडील वळण. पुढे बघा साइन आहे नॅरो रोड अहेड म्हणजेच नॅरो रोड अरुंद रस्ता. पुढचा बघा नॅरो ब्रिज म्हणजे अरुंद पूल. पेडेस्ट्रियन क्रॉसिंग म्हणजे पीपल क्रॉसिंग द रोड म्हणजे पादचारी रस्ता ओलांडत आहेत. देन